विद्यार्थी मित्रांनो, आपण पदवी, पदव्युत्तर, MPhil, PhD, नेट, शेट, समाजशास्त्र विषयामध्ये या विषयाची तयारी करत असाल या वर्गांची, तर आपल्यासाठी उपयुक्त असे हे MCQ प्रश्न माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आज आपण संरचनात्मक सिद्धांताच्या संदर्भामधले काही MCQ प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. पीटर ब्लॉचा संरचनावादी सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे हे आपण पाहिलं. तर हा अनुभवावर आधारित आहे. हे उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, इन इक्वॅलिटी अँड हेरोटायनिटी अ प्रिमिटिव्ह थिअरी ऑफ सोशल स्ट्रक्चर हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न आहे. हा ग्रंथ पीटर ब्लॉचाच आहे, यांनीच लिहिलेला आहे. लेवी स्ट्रॉसने आपल्या दी एलिमेंटरी स्ट्रक्चर ऑफ किनशिप या ग्रंथात खालीलपैकी कशाचे विवेचन केलेले आहे? तर याचं उत्तर आहे नातेदारी संरचनेचं विवेचन त्यामध्ये केलेलं आहे. पुढला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लेवी स्ट्रॉस राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने कोणत्या देशाचे होते? लेवी स्ट्रॉस राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने कोणत्या देशाचे होते? म्हणजे लेवी स्ट्रॉस कोणत्या देशामधील होते असा सरळ प्रश्न आहे. तर यामध्ये फ्रान्सचे ते होते. त्यानंतर लेवी स्ट्रॉसच्या विवेचनाप्रमाणे मानवाचे दैनंदिन जीवन, व्यवसाय, रीतरिवाज, परंपरा या सर्वांच्या आधारावर खालीलपैकी कोणता ठरतो? तर ब हे उत्तर आहे, मानवाची कार्यशैली. लेवी स्ट्रॉसने मार्क्सच्या सिद्धांताला काय म्हटलेले आहे? लेवी स्ट्रॉसने मार्क्सच्या सिद्धांताला काय म्हटलेले आहे? तर त्यांनी क्रांतिकारी मानत नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. लेवी स्ट्रॉसच्या विवेचनाप्रमाणे संरचना एकाएकी बदलत नाही हे विधान कसे आहे? तर हे विधान बरोबर आहे. लेवी स्ट्रॉस म्हणतात की संरचनावादी एकाएकी बदलत नाहीत. त्यानंतर लेवी स्ट्रॉसचा पुढला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, लेवी स्ट्रॉसच्या संरचना सिद्धांताचा मूळ आधार खालीलपैकी कशाचे विश्लेषण आहे? तर हे विश्लेषण नातेदारी संरचनेचे आहे. लेवी स्ट्रॉसचा सिद्धांत. अमेरिका, ब्रिटन संरचनावादी संप्रदायानुसार संरचना म्हणजे काय? तर त्यानुसार संरचना म्हणजे व्यक्तीमधील सामाजिक संबंधांचे जाळे होय. सामाजिक संबंध. युरोपच्या संरचनावादी सिद्धांतकारांच्या खालीलपैकी कोणाचे नाव घेता येईल? युरोपचा संरचनावादी सिद्धांतकार म्हणून खालीलपैकी कोणाचे नाव घेता येईल? तर लेवी स्ट्रॉस व मायकेल फुकॉल्ट यांचं हे नाव घेता येईल. हे बरोबर आहे. त्यानंतर ब्रिटन संरचनावादी सिद्धांतकाराचा उल्लेखनीय नाव कोणाचे घेता येईल? तर याचं उत्तर आहे पीटर ब्लॉ. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, संरचनावाद असा सिद्धांत आहे की ज्यात समाजात सामान्य विधान कथन दिले जाते. असे संरचनावादाचे स्पष्टीकरण कोणी दिलेले आहे? तर असे संरचनावादाचे स्पष्टीकरण रुथा विल्सन आणि एलिसन वुल्फ यांनी दिलेले आहे. द एलिमेंटरी स्ट्रक्चर ऑफ किनशिप हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? हे पुस्तक लेवी स्ट्रॉस यांनी लिहिलेले आहे. द एलिमेंटरी स्ट्रक्चर ऑफ किनशिप हे पुस्तक कधी प्रकाशित झालेले आहे? तर हे पुस्तक 1949 प्रकाशित झालेले आहे. विल्सनजनक ही बाब आहे की आम्ही जितके अधिक संरचनाला परिभाषित करण्याचा प्रयत्न करतो तितकी संरचना अधिक अस्पष्ट मनमानी होत आहे. हे विधान खालीलपैकी कोणी केलेले आहे?
तर हे विधान खालीलपैकी कोणी केलेले आहे? हे विधान टर्नर यांनी केलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. लेवी स्ट्रॉसच्या संरचनावादाच्या व्याख्यानावर खालीलपैकी कोणाचा प्रभाव स्पष्ट स्वरूपात दिसतो? तो कोणाचा प्रभाव स्पष्ट स्वरूपात दिसतो? तर डर्कहाइमचा प्रभाव स्पष्ट स्वरूपात दिसतो. व्यक्ती व गटामध्ये जी आंतरक्रिया सामाजिक संबंध चालू असतात त्याला संरचना म्हणता येईल असा संरचनेचा अर्थ कोणी केलेला आहे? असा संरचनेचा अर्थ टर्नर यांनी केलेला आहे. त्यानंतर टर्नरने संरचनेला सांगितलेला अर्थ खालीलपैकी कोणत्या संरचनावादी शास्त्रज्ञाला मान्य नाही? तर मान्य नाही असं विचारलेलं आहे. तर युरोपियन संरचनावाद्यांनाही मान्य नाही. युरोपियन संरचनावादी सिद्धांतकारांचे विवेचन संरचनाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर या ठिकाणी सांगता येईल खालीलपैकी भाषा आणि विचार हे उत्तर बरोबर आहे. सामाजिक संरचनाची व्याख्या करणाऱ्या सिद्धांतकारांनी खालीलपैकी कोणते दोन संप्रदाय मानले जातात? तर यामध्ये आपल्याला सांगता येईल युरोपियन संरचनावादी संप्रदाय आणि अमेरिका ब्रिटन संरचनावादी संप्रदाय हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या संरचनावाद्याची विभिन्न समाजात आढळणारी सार्वत्रिक ओळख केली? तर यामध्ये आपल्याला सांगता येईल उत्तर आहे ब लेवी स्ट्रॉस. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाच्या संरचनावादाला सांस्कृतिक संरचनावाद हे नाव दिले आहे? तर रॉबर्ट युथनोन पियर बोर्दियू हे उत्तर बरोबर आहे. सांस्कृतिक संरचनावाद खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सांस्कृतिक संरचनावाद खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर आपल्याला सांगता येईल याचं योग्य उत्तर आहे ब्रिटन आणि अमेरिकेशी संबंधित आहे. पियर बोर्दियूच्या समाजशास्त्राच्या केंद्रीय आधारावर खालीलपैकी काय आहे? तर त्याचं उत्तर आहे सामाजिक वर्ग. त्यानंतर पियरे बोर्दियूच्या विश्लेषणाचा मुख्य मुद्दा खालीलपैकी कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे सामाजिक वर्गाशी जोडलेले सांस्कृतिक स्वरूप. त्यानंतर पुढला प्रश्न आहे संरचना सिद्धांतातून लेवी स्ट्रॉसला हे लक्षात आले की मनुष्याच्या व्यवहारात फारसा मूलभूत फरक पडणार नाही. प्रत्येक भाषेतील कर्ता व क्रियासाठी हे जे शब्द असतात त्याला लेवी स्ट्रॉसच्या विवेचनाप्रमाणे काय म्हणतात? त्याला संरचना असे म्हणतात. लेवी स्ट्रॉसच्या विवेचनाप्रमाणे संरचना एकाकी बदलू शकत नाही. त्यानंतर आहे लेवी स्ट्रॉसला मार्क्स विरोधी पैकी कोणत्या कारणाने मानले जाते? लेवी स्ट्रॉसला मार्क्स विरोधी लेवी स्ट्रॉस असे मानतो की संरचनेची एकाकी परिवर्तन होत नाही. खालीलपैकी कोणत्या संरचनावाद्यांनी संस्कृतीवादाला विकसित करण्याचा प्रयत्न केला? खालीलपैकी कोणत्या संरचनावाद्यांनी संस्कृतीवादाला विकसित करण्याचा प्रयत्न केला? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लेवी स्ट्रॉस. त्यानंतर युरोपच्या संरचनावादी शास्त्रज्ञाच्या मताप्रमाणे संरचनेचा मूळ आधार खालीलप्रमाणे कोणता आहे? संरचनेचा मूळ आधार कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मानवी विचार आणि भाषा. त्यानंतर लेवी स्ट्रॉसच्या संरचनावादाच्या व्याख्येवर खालीलपैकी कोणाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो? तर यामध्ये डर्कहाइमचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. खालीलपैकी कोणत्या संरचनावाद्यांनी मार्क्सच्या कृतीत संरचनावादाला पाहिले? तर याचं उत्तर आहे फ्रान्सच्या संरचनावाद्यांनी. लेवी स्ट्रॉसच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे खालीलपैकी कोणत्या घटकांचे विश्लेषण मानले जाते? तर याचं उत्तर आहे नातेदारी संरचनेचे विश्लेषण मानले जाते.
आपल्या विचारांची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आम्हाला मनुष्य बनवते विधान कोणत्या संरचनावाद्यांचं आहे? तर हे विधान लेवी स्ट्रॉस यांचे आहे. इनक्लॅव्हिटी अँड हेट्रोटिनिटी अ प्रिमिटिव्ह थिअरी ऑफ सोशल स्ट्रक्चर हा 1977 मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे पीटर ब्लॉ. पीटर ब्लॉच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या सामाजिक संरचनेचा उद्देश आहे? सामाजिक संरचनेचा उद्देश कोणता आहे? समाजातील एकीकरण आणणे हा आहे. पीटर ब्लॉच्या संरचनावादी अंतिम धुरा खालीलपैकी कशावर आधारित आहे? अंतिम धुरा कशावर आधारित आहे? व्यक्तीतील आंतरक्रियावर आधारित आहे. त्यानंतर आहे पीटर ब्लॉच्या विवेचनाप्रमाणे खालीलप्रमाणे सामाजिक एकीकरणापैकी कोणती बाब आवश्यक आहे? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल संस्थाचे जाळे हे महत्त्वाचं आहे. रेडक्लिफ ब्राऊनचा कार्यकाल खालीलपैकी कोणता? रेडक्लिफ ब्राऊनचा खालीलपैकी कार्यकाळ कोणता? तर यांचा कार्यकाळ आहे 1881 ते 1955. क्लिफ ब्राऊनच्या खालीलपैकी कोणता विचार परंपरेत चालतात? 41चं उत्तर आहे क म्हणजेच डर्कहाइम. डर्कहाइमने ज्याला समाजाची आवश्यकता म्हटले त्यात रेडक्लिफ ब्राऊनने खालीलपैकी काय म्हणतो? तर रेडक्लिफ ब्राऊन म्हणतात जिवंत राहण्याची आवश्यक असलेला गट. रेडक्लिफ ब्राऊनच्या विवेचनाप्रमाणे समाजाच्या अस्तित्वाच्या आवश्यक अटीचे मूल्यांकन कोणत्या घटकाद्वारे केले पाहिजे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अनुभविक अध्ययनाद्वारे केले पाहिजे. रेडक्लिफ ब्राऊनच्या समाजाच्या खालीलपैकी काय म्हणतात? तर याला आपण पाहतो याला वास्तविकता म्हणतात. रेडक्लिफ ब्राऊनने खालीलपैकी कोणत्या देशाचे मानवशास्त्रज्ञ होते? त्यांचा देश कोणता होता रेडक्लिफ ब्राऊनचा? तर आपण पाहिलं तर इथं आपल्याला उत्तर सांगता येईल अमेरिकेचे ते होते. अमेरिका हा त्यांचा देश होता. खालीलपैकी कोणी सामाजिक संरचनेचे प्रदर्शित करण्यासाठी सामाजिक शक्तीचा चर्चा केलेली आहे? तर आपल्याला उत्तर देता येईल म्हणजे कार्ल मॅनहेम. त्यानंतर कार्ल मॅनहेमच्या विवेचनाप्रमाणे समाज जीवनाला स्थिरता कशी प्रदान केली जाते? तर त्याचं उत्तर आहे विविध सामाजिक शक्ती एक दुसऱ्याशी संबंधित राहून जीवनाला स्थिरता प्रदान केली जाते. रेडक्लिफ ब्राऊनच्या खालीलपैकी कशाच्या आधारावर संरचना संघटन आणि प्रकारात्मक स्पष्ट केली जाते? तर 48चं उत्तर आहे प्राणीशास्त्र. समाजातील विभिन्न घटकातील जी क्रमबद्धता आहे त्यास रेडक्लिफ ब्राऊन काय म्हणतो? त्यास रेडक्लिफ ब्राऊन म्हणतात सामाजिक संरचना. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे रेडक्लिफ ब्राऊनच्या विवेचनाप्रमाणे संरचनांचे विभिन्न अंग खालीलपैकी कोणते आहेत? संरचनेचे विभिन्न अंग कोणते आहेत? तर व्यक्ती. तर असे आपण ह्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. वेगवेगळ्या 50 प्रश्न आज आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या 50 प्रश्नांचा सराव आपला व्हावा या उद्देशाने आपण हा प्रयत्न केलेला आहे. संरचनात्मकवाद किंवा संरचनात्मक स्ट्रक्चरल थिअरी आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहे. धन्यवाद.